महापालिकेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा पुरवल्या जातात, तसेच दूरगामी प्रकल्प राबवण्यात येतात। यासाठी येणारा खर्च महापालिका विविध कररूपी उत्पन्नातून करत असते। महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ होऊन अधिक प्रभावीपणे सेवा सुविधा पुरवण्यात याव्यात। सद्यस्थितीमध्ये राज्यातील महापालिकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्याच्या सूचना आज झालेल्या बैठकीमध्ये 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांनी केल्या आहेत। ठाणे महानगरपालिका नागरी संशोधन केंद्र येथे 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाची बैठक पार पडली। आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस अप्पर मुख्य सचिव गोविंदराज, नगर प्रशासन संचालनालय आयुक्त अभिषेक कृष्णा, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह राज्यातील विविध महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2025 मध्ये 6व्या वित्त आयोगाची स्थापना केली असून आयोगाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे केलेल्या कामानुसार महापालिकांमध्ये आर्थिक स्रोत कशा प्रकारे वाढवता येईल याबाबत राज्यातील विविध महापालिकांच्या आयुक्तांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत सद्यस्थितीतील सुरू असलेल्या उत्पन्नाच्या स्रोताची माहिती सर्व आयुक्तांनी सादर केली। यामध्ये उत्पन्नापेक्षा खर्चाचं प्रमाण अधिक असल्याची बाब प्रामुख्याने निदर्शनास आली। यावर नियंत्रण ठेवावे, सर्व महापालिकांनी बचत कशी करता येईल या दृष्टीने नियोजन करावे अशा सूचना दिल्या गेल्यात। सद्यस्थितीत महापालिकेच्या माध्यमातून मालमत्ता कर, व्यावसायिक कर, परवाना शुल्क इत्यादींमध्ये सुधारणा करण्यात यावी, तसेच महाराष्ट्र शासनाकडून मिळणारं अनुदान विहित मुदतीमध्ये मिळावं या दृष्टीने पाठपुरावा करावा असं नमूदही केलं आहे।